रस्त्याच्या कडेने असलेली ही हिरवीगार शेती पाहताय. कुठे बरं आलो असेल आपण? आवाजातला ठसका आणि उसाचा गारवा अशी ओळख असणारा सांगली जिल्हा. ऊस, भात, सोयाबीन, द्राक्षे अशा पिकांनी समृद्ध असलेली ही हिरवीगार शेती याची खरी ओळख. आणि याच सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचा हा परिसर. आज आपण निघालेलो आहोत वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड या गडाची सफर करायला. या वाळवा तालुक्यातच गेलेलं आमचं बालपण. याच मातीत जन्मलो, याच्याच अंगाखांद्यावर खेळलो आणि मोठे झालो. आणि याची ओळख करून देण्यासाठी मी माझ्या मुलाला घेऊन इथे भेट देण्यासाठी निघालेलो आहोत. 11 जुलै 2021चा हा दिवस. या दिवशी शूट केलेला हा व्हिडिओ. सगळीकडे हिरवीगार शेती, कृष्णाकाठचा हा परिसर, डोंगरराजीने आजूबाजूला सजलेला बघताना अगदी नजर हटत नव्हती. आणि खरं तर कोरोनाचा विळखा नुसताच सैल झालेला होता आणि घरी वातावरणातील ताण तणाव नुकताच हटलेला होता. आणि अशा परिस्थितीत लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी हे अगदी योग्य ठिकाण मला वाटलं. जे वातावरणातलं असेल, मनावरचा असेल, शरीराचा ताण दूर झाल्याशिवाय राहणारच नाही असा हा आहे परिसर, कृष्णामाईने सजलेला, आजूबाजूला नटलेला. पहाटे 7:30ची वेळ होती. वातावरण थोडंसं ढगाळ होतं, आकाश थोडंसं ढगाळ होतं, पाऊस येण्याचीही शक्यता होती. वातावरणात तसं उन्हाचा ताणही जाणवत नव्हता आणि आम्ही निघालेलो होतो. खूप छान असा प्रवास झालेला होता या हिरव्यागार निसर्गासमोर. इतक्या दिवसांनी ही हिरवळ बघून अगदी मन खरंच खूप प्रसन्न वाटलं. आणि हा आहे बहे पुलाचा, बहे बंधाऱ्याचा पहिला लूक. यावरून जाताना खरं तर अक्षरशः बालपण डोळ्यांसमोरून तरळलं. अगदी म्हणजे अगदी जसं कळत नव्हतं त्यावेळीपासून वडिलांसोबत इथे आम्ही यायचो. आणि हा जो आहे परिसर जो बघतोय ते आहे रामलिंग बेटाचा परिसर. आणि ही आहे आपली वाहणारी कृष्णामाई आणि तिचा हा बंधारा. अगदी लहान असल्यापासून आम्ही घरच्यांसोबत इथे आलेलो आहे. आणि हा परिसर बघताना अगदी मन भरून येते, भावनांनी प्रफुल्लित होत आहे. कारण बालपण आमचं इथेच गेलंय आणि मी माझ्या मुलाला त्याचं ते दाखवण्यासाठी हे घेऊन येते. तर हे खूप छान आणि खूप छानच वाटतंय. हा आहे परिसर. हा आहे रामलिंग बेटाचा रस्ता जाण्यासाठी. आता इथे खूप विकास कामे झालेली आहेत, त्यामुळं खूप छान सोयीसुविधा केलेल्या आहेत. रस्ता केलेला आहे जाण्यासाठी, थोडंसं बांधकाम केलेलं आहे रस्त्यांचं. पण लहानपणी असं नव्हतं. अगदी वाळूच्या रेतीतून जायला लागायचं. आणि खूप छान आणि या खूप आठवणी खूपच छान आहेत. तर हा होता बहेपुलाचा आजूबाजूचा परिसर. आणि आता इथून आपण निघालेलो आहोत किल्ले मच्छिंद्रगडाच्या दिशेने. तर समोर जो दिसतोय तो आहे पहिला लूक या गडाचा. तर आपल्याला म्हणजे थोड्याच वेळात आपण पोहोचू तिकडे. वातावरण थोडंसं ढगाळ, पाऊस येण्याचं सारखं होतं. तरीही पहाटेच्या वेळी आम्ही निघालेलो होतो. प्रवास अतिशय छान झालेला होता आणि आपण थोड्याच वेळात इकडे पोहोचू. शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेला हा आहे किल्ले मच्छिंद्रगड. शिवाजी महाराजांनी स्वराज्याला बळकटी मिळण्यासाठी बांधलेला हा शेवटचा किल्ला होता असं सांगितलं जातं. तर आम्ही पोहोचलेलो होतो. जवळपास 8 वाजता आम्ही चढायला सुरुवात केली होती. साधारणतः अर्ध्या ते पाऊण तासात हा किल्ला चढून होतो. आणि रस्ता हा असा बघता तुम्ही केलेला आहे. तर हा ध्रुव माझा मुलगा खूप एक्सायटेड होता आणि मला वाटलं नव्हतं की हा किल्ला तो चढेल. पण अगदी पटापट त्या एक्साइटमेंटमध्ये तो चढलेला होता आणि अजिबात थकवा वगैरे जाणवलाच नाही. कारण वातावरण थोडंसं ढगाळ असल्यामुळं उन्हाचा त्रास जाणवला नाही. त्यामुळं प्रवास अगदी आणि चढाईही खूप छान झाली. आणि रस्ता हा बांधीव आता केलेला आहे, सोय केलेली आहे. आणि वरून दिसणारा हा आजूबाजूच्या गावांचा परिसर. अगदी तुम्ही बघाल जिकडे नजर जाईल तिकडे हिरवळच हिरवळ दिसते. तर असा आहे आमचा हा वाळवा तालुका. नक्की भेट द्या. जर तुम्ही आला नसाल तर इकडे येऊन या इथल्या गडकिल्ल्यांना, या भागाला भेट द्याच एकदा.
ही डोंगरराजी आजूबाजूची हिरवळ खूप छान. इथे थांबून आम्ही थोडंसं फोटोशूट केलेलं आहे. आणि हे आमचं पिल्लू खूप छान एक्सायटेड. वाटलं नव्हतं मला त्याला इतका आनंद होईल. अगदी सहज वाटलं आणि त्याला मी घेऊन आलो आम्ही सगळे. तर तो खूप एक्सायटेड होता आणि थकलेला नव्हता अजिबात. आणि कोरोना काळात खूप काळ घरी घालवल्यामुळे असेल, पण इथे आल्यानंतर काय विचारू नका, इतकं प्रसन्न वाटलेलं होतं. तर शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला हा आपण चढायला सुरुवात केलेली आहे. खूप छान आणि एक्सायटेड असं वातावरण होतं. या गडावरती लोकांची नेहमीच ये जा असते. वरती एक मच्छिंद्रनाथ महाराजांचं एक मंदिर आहे प्रसिद्ध. तिथे लोकांची ये जा गर्दी नेहमीच राबता असतो. तर आणि तिथं छोटी छोटी दुकानंही आहेत खरेदीसाठी. तर त्यामुळं लोक आजूबाजूच्या गावातून येतात. आणि जाताना आम्हाला ही छोटी छोटी मुलं दिसली तर अगदी सहज, म्हणजे आपल्याला पटणारही नाही, ती अगदी थकत नाहीत, दमत नाहीत, खूप एक्साइटमेंटमध्ये अगदी सहज रस्त्याने आपण खाऊ आणायला जाऊ अशी ही मुलं गडावरती चढतात. तर हे बघून खूप आश्चर्य वाटलं. तर त्यांच्या पायाखालचं झालेला आहे हा रस्ता. आणि इथून बघितलं तर समोर दिसतोय तो परिसरही खूप छान वाटतोय. अगदी म्हणजे प्रसन्न आणि नयनरम्य असं दृश्य आहे. इथून आपण वरती एंट्री केलेली आहे आणि इथून थोड्याशा पायऱ्या आहेत. इथंही आम्ही थोडंसं फोटोशूटसाठी थांबलेलो होतो. तर खूप छान असं वातावरण आणि खूप छानच एकंदरीत दिवस गेलेला होता. आणि ह्या पिल्लूला तरी काय विचारू नका, कधी एकदा म्हणजे चढून हा सर करतोय गड आणि किल्ला असं झालेलं होतं याला. आमच्या पुढेच पळत होतं हे पिल्लू. आजूबाजूलाही आजूबाजूचे या भागात असणारे गड आणि किल्लेही इथून वरून दिसतात. आणि जवळजवळ वाळवा तालुक्याचा खूप सारा परिसर या किल्ल्याच्या नजरेच्या टप्प्यात येतोय. समोर दिसणारं हे पठार, इकडे जायलाही रस्ता आहे, पण आम्हाला इतका वेळ नव्हता. तर आम्हाला लगेच घरी जायचं होतं, त्यामुळे पटापट आम्ही वरती जाऊन येण्याचा प्रयत्न केलेला होता. तर हे पिल्लू आमचं पटापट पळत आहे पुढं. आणि ही जी बॅग दिसते, अगदी बऱ्याच गड किल्ल्यांवर तो घेऊन गेलेला होता, पण नुकतंच आम्ही रायगडची ट्रेक केली तर तिथं ही बॅग आम्ही विसरून आलेलो आहोत. अशी आहे या बॅगेची आठवण. हा आहे परिसर बघतोय आपण. ध्रुवची ही पहिलीच ट्रेक होती. अगदी सहज मनात आलं आणि त्याला घेऊन आलो. तर त्याने इतकं म्हणजे फास्ट आणि इतकं पटकन एक्साइटमेंटमध्ये अगदी आवडीने म्हणजे ट्रेकिंग केलं. आमच्या पुढे तो जात होता आणि त्याची ही पहिलीच ट्रेक होती. आणि त्यानंतर आम्ही त्याला 2-3 ठिकाणी घेऊन गेलो. त्याचेही व्हिडिओ मी नंतर अपलोड करेनच. मी या व्हिडिओ करण्याचा हा उद्देश आहे की या आठवणी सोबत कायमस्वरूपी सोबत राहतील. आणि माहिती तर आहेच, या गडकिल्ल्यांची आठवण तर राहीलच, पण सोबत आपण तिथे गेलो तर त्याची आठवणही सोबत आम्ही घेऊन आलेलो आहोत आयुष्यभरासाठी. ही होती ध्रुवची पहिली ट्रेक. आणि नंतरच्या केलेल्या ट्रेक आहेत त्याचेही व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. आत्ता थोडंसं बाळ असल्यामुळे एडिटिंगला वेळ मिळत नाही आहे, गडबड असल्यामुळे, पण लवकरच या पुढच्या ट्रेकचेही व्हिडिओज येतील. आणि खूप छान, म्हणजे असं मुलांवर संस्कार करण्यासाठी हे अगदी गडकिल्ले योग्य आहेत. महाराजांचा इतिहास त्यांच्या समोर अगदी पुस्तकातून वाचून दाखवण्यापेक्षा आपण त्यांना प्रत्यक्ष घेऊन जाणं ही खूप वेगळे, म्हणजे हा खूप वेगळा अनुभव आहे. आणि खरं तर हेच वय आहे लहान मुलांचं, प्रत्यक्ष कृतीतून त्यांच्यावर संस्कार करण्याचं. तर तुम्हीही नक्की भेट द्या या किल्ल्यांना. आणि थोड्याच वेळात आपण या मंदिराच्या वरच्या परिसरामध्ये, आवारामध्ये आपण पोहोचतोय. तर हा आहे मंदिराचा एंट्रन्स. मच्छिंद्रनाथ महाराजांचं मंदिर आहे, त्याचा हा एंट्रन्स. आणि त्याच्या समोरचा हा परिसर, समोरून येण्यासाठी रस्ता आहे. आणि या गडावर चढण्यासाठी 2 वेगवेगळ्या बाजूनी रस्ते आहेत. आणि इथून वरतीही थोडंसं पठारी भाग आहे, तिथेही थोडंसं छोटंसं मंदिर आहे. आणि तिथून खाली आल्यानंतर हे मच्छिंद्रनाथांचं मंदिर होतं. तर हा वरचा परिसर आहे, तुम्ही बघताय.
अगदी पावसाचं वातावरण झालेलंच होतं, अगदी टिपटिप थेंब बरसायलाच लागलेले होते आणि आजूबाजूला दाट धुकं पडलेलं होतं. वातावरण इतकं सुंदर की एखाद्या हिल स्टेशनलाही पाठीमागं टाकेल. हे बुरुज होते छोटे छोटे आणि हा परिसर तुम्ही बघताय, पावसाची रिमझिम सुरुवात झालेलीच होती आणि टेहळणीसाठी हे छोटे छोटे किल्ल्यावरची ठिकाणं आहेत आणि अशी खूप सारी ऐतिहासिक ठिकाणं किल्ल्यावरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि आम्ही रिटर्न यायला निघालेलो आहोत. थोडेफार फोटो आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही रिटर्न यायला लागलेलो आहोत आणि ध्रुव खरंच खूप छान वाटलेलं होतं त्याला. त्याच्या वयाच्या मानाने त्याची जी समज होती आणि त्याने जी एक्साइटमेंट दाखवली वरती चढण्यासाठी ती खरंच खूप म्हणजे मानण्यासारखी होती आणि कौतुकास्पद होतं हे सगळं. मलाच खरं खूप आश्चर्य वाटलं, त्याची कपॅसिटी मी ओळखली नव्हती की तो इतका म्हणजे गड चढेल आणि तितक्याच उत्साहाने आणि तितक्याच ताकदीने तो रिटर्न येईल आणि आल्यानंतर ही स्माईल. हा होता गडाचा व्ह्यू. आणखी एक व्ह्यू, थोडंसं ढगाळ वातावरण होतं. हा सुरुवातीचा रस्ता आहे किल्ल्यावरती. वरती आल्यानंतर थोडीशी विश्रांती आणि चढणीचा रस्ता आहे थोडासा. तिथे आम्ही खूप सारे फोटोशूटही केलेलं होतं. खूप छान आणि अविस्मरणीय असा अनुभव होता आणि ही पहिली ट्रेक नक्की लक्षात राहील आमच्या. खूप छान वाटलं आणि एखादी गोष्ट करावी तर मनापासून करावी आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये जीव ओतून ती गोष्ट करतो तेव्हा तिचा परिणाम आपल्या पूर्ण आयुष्यावर होत असतो. आणि इथून या गडावरून आम्ही जी पॉझिटिव्हिटी, पर्सनली मी जी पॉझिटिव्हिटी घेऊन गेले ना, त्यामुळे माझ्या आयुष्यात खरंच खूप सारे बदल झाले. खूप आणि छान आयुष्यभरासाठी मिळाली मला जी पॉझिटिव्हिटी ती इथूनच मिळाली आणि आयुष्याला एक नवीन सुरुवात झाली.